Good morning, friend. Yesterday we discussed about the different methods of plane table surveying. In that, we discuss in detail about radiation method, intersection method, then traversing method and resection method. So these methods are very important as far as your exam is concerned. There may be important question asked regarding explanation of the different methods of plane table surveying. Now, the last point which is remaining from this chapter is error in plane table surveying. As I already explained you during telling the advantages of the plane table surveying and disadvantages of plane table surveying. So one of the disadvantages of plane table surveying is it is a rough kind of survey. So why it is a rough kind of survey? Because during carrying out the plane table survey, there is occurring of different types of error. So in this point we are going to discuss which are those types of error in plane table surveying. So error in plane table surveying are having three kind. So first one is the instrumental error, second one is the error in manipulation and citing, which is also called as personal error, and third one is the error in plotting. So these are three main types of error, or you can also say the various sources of error. So these are the sources of error in plane table surveying. So let us see the first kind of error, that is instrumental error. Instrumental error म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच आहे instrumental error are those error which are caused due to faulty instrument. Okay, so प्लेन टेबल सर्वे करत असताना जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय ते इन्स्ट्रुमेंट मध्ये जर काही फॉल्ट असेल, से फॉर एक्झाम्पल the surface of drawing board is not plane, so that is the fault in the instrument. Okay, तर ते प्लेन टेबल सरफेस जर प्लेन नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकेल, तर आपल्याला रेज ड्रॉ करता येणार नाहीत व्यवस्थित, किंवा प्लेन टेबल वरती ज्या पिन्स आहेत त्या पिन्स व्यवस्थित आपल्याला सेट करता येणार नाहीत. ओके, सो दीज आर द एरर. सो फॉल्टी ड्रॉइंग बोर्ड जर असेल तर त्याच्यामुळे आपल्याला काम करत असताना कामामध्ये ॲक्युरेसी मिळणार नाही. आपल्याला काम करता येईल पण त्या कामामध्ये जी काही क्वालिटी आहे किंवा ॲक्युरेसी ऑफ वर्क आहे हे आपल्याला मिळणार नाही. तर या पद्धतीचा जो काही एरर आहे त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर. तर ह्या पद्धतीचे जे काही एरर आहेत ते कशामुळे तयार झालेले आहेत, तर इन्स्ट्रुमेंट हे फॉल्टी असेल तर. सम अदर काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंटल एरर आर द एज ऑफ द एलईडी इज नॉट स्ट्रेट. म्हणजे जे एलईडी आपण वापरणार आहे त्याची जी काही एज आहे, ज्या एजनं आपण मार्किंग करतोय किंवा रे ड्रॉ करतोय ती जर स्ट्रेट नसेल, आता ती बेंड कशामुळे होते, तर एलईडी वरून खाली पडल्यानंतर किंवा हॅमरिंग केल्यामुळं किंवा त्याचा मिसयूज केल्यामुळं एलईडी हे काय होतं, खराब होऊ शकतं. सो देर आर व्हेरियस रिझन्स ऑफ डॅमेज ऑफ द एलईडी. सो एलईडीची जी काही एज आहे ती जर स्ट्रेट नसेल तर त्याच्यामुळं या पद्धतीचा एरर होऊ शकतो. त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट व्हेन अँड साईट व्हेन आर नॉट परपेंडिक्युलर. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट व्हेन आहे आणि साईट व्हेन आहे एलईडीचं
ते एकमेकाला परपेंडिक्युलर असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते परपेंडिक्युलर नसेल तर त्याच्यामुळं आपल्याला जे काही काम आहे त्याच्यामध्ये ॲक्युरसी भेटणार नाही. So that kind of error is known as instrumental error. So next one is the edge of the LED is not parallel to the line of sight. So ज्या एजने आपण मार्किंग करणार आहे, रे ड्रॉ करणार आहे, ती एज आणि आपली जी काय लाईन ऑफ साईट आहे, म्हणजे आपण जे काय साईट व्हेन मधून बघतोय आणि ऑब्जेक्ट व्हेन मधून ऑब्जेक्ट बायसेट करतोय. सो आपली जी काय लाईन ऑफ साईट आहे, ती लाईन ऑफ साईट आणि अलिडेडची जी काय एज आहे, ती जर एक्झॅक्टली पॅरलेल नसेल तर त्याच्यामुळं एरर येऊ शकतो. किंवा नेक्स्ट, द फिक्सिंग क्लॅम्प इज नॉट प्रॉपर. आता जे काही क्लॅम्प आहे किंवा जो काही स्क्रू आहे प्लेन टेबल जे ट्रायपॉड जे आहे, ते प्लेन टेबलचं ट्रायपॉड आणि प्लेन टेबलचा बोर्ड आहे, ते एकमेकाला फिक्स करण्यासाठी क्लॅम्पचा वापर करतोय आपण. ते क्लॅम्प जर लूज झाला असेल किंवा ते क्लॅम्प स्लिप झालं तर प्लेन टेबल हे बोर्डवरती आपल्याला परफेक्ट पोझिशनमध्ये आपल्याला सेट करता येणार नाही. सो दॅट इज अ काइंड ऑफ एरर ड्यू टू फॉल्टी क्लॅम्प. सो दॅट काइंड ऑफ एरर इज नोन एज इन्स्ट्रुमेंटल एरर. आता हे जे सगळे इन्स्ट्रुमेंटल एरर आहेत, ते इन्स्ट्रुमेंटल एरर जर आपल्याला रिड्यूस करायचे असेल किंवा हे इन्स्ट्रुमेंटल एरर जर आपल्याला झिरो करायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला पहिल्यांदा regular maintenance of all accessories must be carried out. Maintenance is only one way to reduce the instrumental error. म्हणजेच काय, अलिडेड खराब झाला असेल तर अलिडेड जी काय खराब झालेला पार्ट आहे तो रिप्लेस केला पाहिजे आपण चांगल्या पार्टनं. त्याचं रेग्युलर मेंटेनन्स हे प्रॉपरली झालं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे ते. किंवा क्लॅम्प आहे, सो क्लॅम्पला आपल्याला ऑइलिंग करावं लागेल किंवा इतर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा ॲक्सेसरीज आहेत त्याची त्या त्या पद्धतीची मेंटेनन्स जी आहे ती आपल्याला रेग्युलरली करावी लागेल. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल एरर येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे की जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा ज्या प्लेन टेबलच्या ॲक्सेसरीज आहेत त्या व्यवस्थित हाताळाव्यात. सो टू हँडल ऑल द ॲक्सेसरीज विथ ग्रेटेस्ट केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित हाताळलं, आपलं काम झाल्यानंतर प्लेन टेबलच्या बॉक्समध्ये कंपास आहे व इतर जे काही ॲक्सेसरीज आहेत ते त्या प्लेन टेबलच्या बॉक्समध्ये व्यवस्थित जर आपण ठेवलं तर त्याच्यामुळे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये राहील, सुस्थितीत राहील. सो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल. सो आपले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये ट्रफ कंपास आहे, अलिडेड आहे, प्लंबिंग फॉर्क आहे, हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते चांगल्या पद्धतीचं काम किंवा एक क्वालिटी वर्क तयार करण्यासाठी मदत करतील. ओके, दिस काइंड ऑफ एरर इज नोन ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. नाउ नेक्स्ट वन इज द एरर इन मॅनिप्युलेशन अँड सायटिंग. ह्या पद्धतीचा जो एरर आहे त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह लेवलिंग, यालाच आपण काय म्हणतोय तर पर्सनल एरर म्हणतोय. पर्सनल एरर मध्ये डिफेक्टिव्ह लेबलिंग म्हणजे जो व्यक्ती करणार आहे त्यानं जर लेबलिंग व्यवस्थित केलं नाही तर त्याच्यामुळं हा एरर ड्यू टू सायटिंग होऊ शकतं किंवा एरर इन मॅनिप्युलेशन हा निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह सायटिंग आहे, डिफेक्टिव्ह ओरिएंटेशन करणं गरजेचं आहे. मी दुसऱ्या लेक्चरला सांगितलं होतं की प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग जे आहे म्हणजे ग्राउंडवरच्या लाईन्स आणि ड्रॉइंग शीटवरच्या लाईन्स या एकमेकाला एक्झॅक्टली पॅरलेल असल्या पाहिजेत. आता ह्या लाईन्स जर
पॅरलेल नसतील तर त्या पॅरलेल आणण्यासाठी आपण ओरिएंटेशन करतोय. सो ओरिएंटेशनच्या दोन्ही मेथडपैकी योग्य ती मेथड वापरून आपण ओरिएंटेशन परफेक्ट करणं गरजेचं आहे. ते जर ओरिएंटेशन व्यवस्थित झालं नाही तर तो दोष जो आहे तो त्या व्यक्तीचा दोष आहे. सो दॅट इज नोन ॲज द पर्सनल एरर. सो ओरिएंटेशन मस्ट बी do properly by that person who are carrying out the surveying work. Okay, so next one is the defective centering. आता सेंटरिंग जर व्यवस्थित केलं नाही, सेंटरिंग म्हणजेच काय की ग्राउंडवरला जो पॉइंट आपण मार्क केलेला आहे तो ड्रॉइंग शीट वरती आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल किंवा ड्रॉइंग शीट वरचा पॉइंट हा ग्राउंड वरती ट्रान्सफर करणं या प्रोसेसला म्हणतो आपण सेंटरिंग. So if centering is not carried out by surveyor carefully, if centering is not carried out with the greatest care, then that is the error due to that surveyor. सर्वेअरची चूक आहे ती. सो सेंटरिंग हे व्यवस्थितच झालं पाहिजे तर आपल्याला ग्राउंडवरचा पॉइंट आणि शीटवरचा पॉइंट हा एक्झॅक्टली मॅच होणार आहे. जर आपल्याला प्लेन टेबल सर्वेवर कम्पेअर करायचं असेल तर सेंटरिंग अचूक होणं अत्यंत गरजेचं आहे. सो ते जर होत नसेल तर दॅट इज द एरर ड्यू टू दॅट पर्सन. ओके, त्याच्यानंतर लास्ट वन इज मोमेंट ऑफ बोर्ड बिटवीन साईट. म्हणजे बोर्ड सारखं मुवमेंट होत असेल, म्हणजे बोर्डला जर आपण सतत बोर्डवरती प्लेन टेबलच्या बोर्डवरती जर हात ठेवला किंवा ते जे ट्रायपॉड आहे त्याला जर आपले सारखे पाय लागत असतील त्याच्यामुळं प्लेन टेबल व्हायब्रेट होणार आहे किंवा मुवमेंट होणार आहे प्लेन टेबलची आणि त्याच्यामुळं ते काम व्यवस्थित मिळणार नाही. त्याच्यामुळं या पद्धतीची जी एरर आहेत ते जर रिमूव्ह करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्किल ऑफ दॅट सर्वेयर. सो if you want to improve the skill of our plane table work, then you have to practice more. So practice is only one way to overcome the error due to manipulation and sighting. Now to eliminate this error, skill of the surveyor, increase our surveying skill by practice. So if we practice more and more, then this type of error will be negligible or will be zero. So that is known as the error in manipulation and sighting, or it is known as error in personal level or personal error. Now the next error is error in plotting. Now in plane table surveying, plotting is very important. So प्लेन टेबल सर्वे करणारा जो सर्वेयर आहे त्याला प्लॉटिंग हे व्यवस्थित करता आलं पाहिजे. कारण का प्लेन टेबल हे सगळं प्लॉटिंग वरती महत्वाचं आहे. पूर्ण जे काम आहे प्लेन टेबलचं ते प्लॉटिंग स्किल वरती डिपेंड आहे. तो सर्वेयर किती ॲक्युरेटली प्लॉट करतोय याच्यावरती त्या प्लेन टेबल सर्वेच्या क्वालिटी आणि ॲक्युरेसी डिपेंड आहे. सो प्लॉटिंग करत असताना सगळ्यात महत्वाची आहे ती पहिली डिफेक्टिव्ह स्केल ऑफ मॅप. आता सर्वेयरनं जर स्केल जर व्यवस्थित घेतलं नाही मॅपचं, तो जो काही सर्वेयर आहे त्यानं जर स्केल व्यवस्थित मॅपचं घेतलं नाही तर त्याच्यामुळं जे काय आपलं काम आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट किंवा दोष निर्माण होतील. सो टू अवॉइड that defective scale of map, one should understood very properly what is the scale. So scale is very important in survey. So scale आपल्याला समजून घ्यावं लागेल व्यवस्थित जर आपल्याला एरर्स इन प्लॉटिंग हे मिनिमाइज करायचे असतील. सो ग्राउंडवरली जी काही लेंथ आहे, जेवढी ग्राउंडवरची लेंथ आहे
तेवढी लेंथ आपण ड्रॉइंग शीट वरती मार्क करू शकत नाही, कारण ग्राउंड वरची लेंथ ही अनलिमिटेड असते. सो आणि ड्रॉइंग शीटची जी साईज आहे ती लिमिटेड आहे. सो लिमिटेड ड्रॉइंग शीट वरती आपल्याला खूप मोठ्या डायमेन्शन्स आहेत ते जर दाखवायचं असेल तर आपल्याला योग्य ते स्केल चूज करावं लागेल. सर्वे करत असताना जर लेंथ ग्राउंडवरची लेंथ जास्त असेल तर आपल्याला स्केल आहे हे लहान चूज करावं लागतं. त्याला आपण म्हणतोय रिड्युस्ड स्केल. So reduced scale is the scale which is reduced due to the limitation of space available on the drawing sheet. ड्रॉइंग शीट मध्ये जागा ही लिमिटेड आहे. सो सपोज ग्राउंड वरती 1 मीटर किंवा 5 मीटर ही लेंथ आहे. सो ड्रॉइंग शीट वरती आपण 5 मीटर लेंथची लाईन ड्रॉ करू शकत नाही, कारण शीट वरती स्पेस लिमिटेड आहे. ड्रॉइंग शीटची लेंथ आणि ब्रेडथ ही डेफिनाइट आहे. सो आपण आहे ते स्केल घेऊ शकत नाही, ओरिजिनल स्केल आपण घेऊ शकत नाही. सो ग्राउंडवरची लेंथ जास्त असेल आणि ती लेंथ जर आपल्याला ड्रॉइंग शीट वरती दाखवायची असेल तर ती जी काही स्केल आहे ती आपल्याला कमी करून घ्यावी लागेल. त्याला म्हणतोय आपण रिड्युस्ड स्केल. किंवा याच्या विरुद्ध ग्राउंडवरची लेंथ कमी असेल आणि आपल्याला ड्रॉइंग शीट वरती आपली स्पेस आहे ती जास्त आहे तर आपण ती स्केल वाढवू शकतोय. यालाच आपण म्हणतोय इनलार्जड स्केल. सो स्केलचे दोन महत्वाचे टाईप आहेत. एक आहे ते रिड्युस्ड, दुसरे आहे ते इनलार्जड. सो डिपेंडिंग ऑन द साइट लोकेशन, डिपेंडिंग ऑन द लार्जेस्ट डायमेन्शन ऑन द ग्राउंड, यू हॅव टू चूज युअर ओन स्केल. सो प्रत्येकानं स्केल, आपापलं स्केल जे आहे ते स्वतः सिलेक्ट करायचं आहे. सो तुम्ही कोणत्याही स्केलचा वापर करून प्लेन टेबलचं काम करू शकताय. फक्त तुम्हाला स्केल निवडत असताना ड्रॉइंग शीट वरती किती स्पेस अवेलेबल आहे आणि ग्राउंड वरती किती लेंथ आहे याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून योग्य ती स्केल सिलेक्ट करावी लागेल. सो दिस इज अबाउट द डिफेक्टिव्ह स्केल ऑफ मॅप. याच्यानंतर रॉंगली intersecting the rays drawn from two different stations. So that is again error in plotting. So what happen when you carry out the survey work? If you are not choosing suitable scale, then what happen? Sometime the rays which are drawn will not intersect each other. That rays which are drawn from two different stations, station A and station B. So that two different rays will not meet to each other. So it will not create a point. So intersecting rays जे आहेत ते एकमेकाला जर मीट झाले नाही तर तुम्हाला पॉइंटची पोझिशन फिक्स करता येणार नाही. सो दॅट इज अगेन एरर इन प्लॉटिंग. सो प्लॉटिंगचं एरर आपल्याला जर अवॉइड करायचे असेल किंवा रिड्यूस करायचं असेल तर हे जे रेज ड्रॉ करतोय ते अतिशय काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ओरिएंटेशन किंवा वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत प्लेन टेबलच्या त्या व्यवस्थित केल्यानंतर तुम्ही रे ड्रॉ केले तर ते रे एकमेकाला इंटरसेक्ट करतील. आणि जर ते रे एकमेकाला इंटरसेक्ट करत नसतील तर याचा अर्थ आपण काहीतरी चूक केलेली आहे कामामध्ये. ओके, सो दॅट इज अ काइंड ऑफ एरर. आता प्लॉटिंगचे एरर जर मिनिमाइज करायचे असेल तर जसं मी आता सांगितलं की काळजीपूर्वक स्केल सिलेक्ट करणं आणि हे जे रे ड्रॉ करतोय आपण ते रे ड्रॉ करत असताना अतिशय काळजीपूर्वक ओरिएंटेशन किंवा वेगवेगळे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करून रे ड्रॉ करणं. दॅट इज द ओनली वे टू मिनिमाइज दिस काइंड ऑफ एरर. ओके, सो हिअर we discuss about the different types of error in plane tabling, which is our last point. Now here
our first unit get over. Okay, if you have any doubt, then you may ask me at any time. Now the important MSBT question on this topic are given here. So question number 1, define plane table serving. It may be asked for 2 mark. Then question number 2, in list accessories, again it is asked for 2 mark. Then question 3, write use of each accessory used in plane table surveying with a neat sketch. So this question may be asked for 6 mark. If this question is asked for 6 mark, then you have to write along with a neat sketch any 3 accessories. जे 3 accessories तुम्हाला व्यवस्थित माहिती देता आली पाहिजे, तर तुम्हाला 6 मार्क मिळतील. Then next question, write advantages and disadvantages of plane table survey. So again, this question is asked for 6 mark. 6 मार्क आहेत म्हणजे तुम्हाला कमीत कमी 6 ते 8 ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस लिहावे लागतील. So question number 4 may be asked for 6 mark or 8 mark. 8 मार्काला जर विचारलं तर ॲडव्हान्टेजेस 4, डिसॲडव्हान्टेजेस 4 लिहा. 6 मार्काला विचारलं तर 3 किंवा 4 ॲडव्हान्टेजेस लिहा, 4 डिसॲडव्हान्टेजेस लिहा. So depending on the weightage, you have to decide how much should be writing. Then enlist method of orientation, explain any one method. हे 6 मार्काला विचारलं जाईल. enlist method of plane table surveying 8 मार्काचा क्वेश्चन आहे हा सगळ्यात महत्वाचा. क्वेश्चन नंबर 7, define orientation and write down necessity. हा 3 मार्काला आहे किंवा 4 मार्काला विचारला जाऊ शकतोय. and lastly write down principle of plane table surveying. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. सो हे महत्वाचे जे काही क्वेश्चन आहेत त्याचा तुम्ही योग्य तो सराव करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर मला तुम्ही कधीही विचारू शकताय. ओके, सो नाउ वी विल स्टॉप हियर. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स वी विल डिस्कस our next topic, that is theodolite traversing. Okay, thank you.